मला एक प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रवासियांना सुद्धा पडला पाहिजे। हा प्रश्न थेट महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला आहे। जर निवडणूक आयोगाची हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं। जर निवडणूक आयोगाला माहित आहे की राहुल गांधींनी चुकीची माहिती दिली तर मग निवडणूक आयोग राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र का मागते, प्रतिज्ञापत्रावर सही का मागते, डायरेक्ट कारवाई का करत नाही? निवडणूक आयोग संविधानिक आहे, पॉवरफुल आहे, त्यांच्याकडे तेवढे अधिकार आहे की जर त्यांचा कोणी अपमान करत असेल, चुकीची माहिती त्यांच्याबाबत पसरवत असेल तर ते त्या व्यक्तीवर कारवाई करू शकतात, मग तो प्रधानमंत्री का असो ना। निवडणूक आयोग राहुल गांधींवर कुठली कारवाई करत नाही याचा अर्थ एकच होतो की राहुल गांधींनी मांडलेल्या प्रत्येक गोष्टीत तथ्य आहे आणि निवडणूक आयोग पूर्णपणे भ्रष्टाचारी आहे। अशा प्रकारच्या नोटिसा काढून निवडणूक आयोग जनतेला मूर्खात काढण्याचे प्रयत्न करत आहे, राहुल गांधींना भीती दाखवण्याचे प्रयत्न करत आहे आणि लोकांना डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करत आहे। परंतु लोक मूर्ख नाहीत, त्यांना माहित आहे आता कुणाच्या बाजूला उभं राहायचं। निवडणूक आयोगाने अशा फालतू नोटिसा काढून स्वतःचा नालायकपणा आणखी सिद्ध करू नये। हिम्मत असेल, राहुल गांधी चुकीचे असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करावी।